वीटभट्टीच्या संदर्भात म्हणजे वीटभट्टी जवळपास आमच्या इथं 20 वर्षापासून वीटभट्ट्या येतात. तर वाढत वाढत जवळपास त्याची संख्या 29 वीटभट्ट्या झाल्यात. म्हणजे पाथरी तालुक्यामध्ये 56 गावं आहेत आणि 49 वीटभट्ट्या आहेत पाथरी तालुक्यामध्ये. तर 49 वीटभट्ट्यापैकी 29 वीटभट्ट्या हे फक्त आणि फक्त पोहेटाकळीमध्ये आहेत. या जवळपास आम्ही बरेच वर्षापासून याचा त्रास आम्हाला होत होता आणि 3 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत. 3 वर्षापासून निवेदन देऊन आम्हाला प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. कारवाई संदर्भात आम्ही जे निवेदन दिले त्याचे कुठलेही आम्हाला म्हणजे काही हालचाली दिसल्या नाहीत. आणि मग आम्ही काय केलं, तहसील विभाग, आपल्या उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि पर्यावरण विभाग. तर पर्यावरण विभागाने 2023ला मला वाटतं आहे 2023लाच त्यांनी 5 दिवस इथं येऊन त्यांनी चौकशी केली, सर्व अहवाल सादर केला आणि त्यानुसार आम्हाला पत्र असं दिलं की मी जे उपोषणासंदर्भात त्यांना निवेदन दिलेलं होतं, तर त्यांनी उपोषण मागे घ्यावं या संदर्भात त्यांनी आम्हाला हे केलं, सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका आणि आम्ही आदेश देतो तहसील विभागाला. हां, सांगतो. तर त्यानंतर काय झालं, 3 वर्षाच्या नंतर आदेश देऊनही कुठल्याही प्रकारची काही कारवाई झालेली नाही, कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी काय केलं, आत्मदानाचं दिलं. आत्मदानाचं दिल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे प्रशासन विभागाकडून आम्हाला एक थट्टा केल्यासारखी झाली. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे कशी, ज्या दिवशी आत्मदान होतं आमचं, आत्मदानाच्या दिवशी 12 वाजता आत्मदान आणि 11 वाजून 38 मिनिटाला आम्हाला पत्र दिलं की तुमचं पत्र घेऊन जा म्हणून. त्यांचे कोणतरी वाघमारे काही आहेत ते कोतवाल. तर त्यांनी 11:38ला आम्हाला पत्र दिलं. 11 म्हणजे 12 वाजता जे माणूस जाणार आहे त्याचा 11:38ला त्याला पत्र देण्यात येते. त्याच्यानंतरही त्यांनी वेळ मागून घेतला की आम्हाला फक्त एक 15 दिवस द्या. 15 दिवस दिले. 15 दिवस दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही त्याच्या जमीन मालकावरती बोजा टाकू. आमचं असं आहे की आम्हाला बोजा टाका, काय करायचं करा. आम्हाला वीटभट्टी नको आहे. आम्हाला जास्त काही त्यातलं खोलातलं कळत नाही. जास्त कायदा कानून हे आम्हाला काही माहीत नाही. जसं एखादं वाळूचं ट्रीप समजा आमच्या भागामध्ये जे कॅनल आहे, त्या कॅनलला जसं एखाद्या वेळेस मुरुमाचा ट्रीप कोणी भरून जातं, यांना माहीत झाल्यानंतर गडबडीने जसं ते पकडले जाते आणि जसं ते पोलीस स्टेशनला किंवा तहसील विभागाला आणण्यात येते, तशी कारवाई तुम्ही यांच्यावर करा ना. यांच्या अनधिकृत भट्टे आहेत म्हणल्यानंतर त्याला काय जे अधिकृत आहे का त्याच्यावर नका कारवाई करू, म्हणजे अनधिकृत वीटभट्टे त्याच्यावर कारवाई करा, हे आमचं म्हणणं आहे. आणि जर हे कुठलंच काही करणं होत नसेल, कारण त्या दिवशी साहेबासमोर ते वीटभट्टीचे एक अध्यक्ष दिवाण म्हणून आहेत, ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 एकर शेतीवाडी 3 एकर शेतीवाडीत आम्हाला शेती परवडणार, तर शेती आम्हाला सुद्धा परवडणार साहेब. त्यांना जर वीटभट्टीला मान्यता देत असाल तर आम्हाला सुद्धा आफू गांजा हे लावण्याची आम्हाला शेतकऱ्याला आमची बी इच्छा आहे की आम्हाला सुद्धा तुम्ही मान्यता द्या. आम्ही लागवड करू, आम्ही जगू, आमचाही पोट आहे, आम्हालाही परवडत नाही ह्या महागाईच्या काळामध्ये. आम्हाला तुम्ही हे द्या. तर अशी एक आमची मागणी, वीटभट्ट्या बंद, नाहीतर मग आम्हाला गांजा लागवड आणि आफू लागवडची मान्यता.